2 वर्ष दोघेच भेटत होता बाहेर? नाही, बाहेर नव्हतो भेटत, कॉलेजला वगैरे. कॉलेज घरात होतं? कॉलेज बाहेर. उशिरा उठते, मान्य आहे. त्यांच्याकडे काय बघताय? जेवणाचा डबा नियमित दिला जात नाही. पाणीपुरी हावरटासारखी खाते, पण हा आरोप मान्य आहे म्हणजे? अगदी मनापासून. हो, भरपूर खाते. तुम्हाला पाणी तरी मिळतं का? उरलेलं. काय कुठल्या गोष्टीला घाबरतात? थोडीशी मला घाबरते कधी कधी, बाकी नाही. काय गैरसमज आहे आपला? फोर्स केल्याने मी कॉलेजमध्ये फक्त एकदा डान्स केलेला. कुठला केला होता? तो मोर्याचा केलेला. मोर्या म्हणजे काय? गणपतीचा डान्स होता. पण त्यात तुम्ही गणपती नव्हते ना? फक्त विचारतो. म्हणजे गणपतीच्या डान्स मध्ये होतो, पण मी गणपती होतो. म्हणजे मी नाच. त्यांचा स्वभाव कसा आहे? शांत आहेत, माझं ऐकतात सगळं. 13 वर्ष संसार केला. माझं वय वाढतंय, पण तिचं वय मात्र कमी होत. ऍक्च्युली मी माझ्या भावाला खूप मिस करते. त्याची तब्येत ठीक नाहीये, तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. का? असं काय होतं त्यांच्यात? त्यांच्या आईवडिलांवर खूप प्रेम आहे, खूप. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये ते असले ना, आणि फोन आला ना पप्पांचा की ते धावत पहिला लांब जायचे आमच्यापासून. हा, ते कळून नाही ना कोणाबरोबर. ते लांब म्हणजे त्यांच्यावरच्या प्रेमासाठी नाही जायचे. तुमचा आवाज आला तर घरी धुलाई होणार. माझ्या मावशीचं वधूवर सूचक मंडळ आहे आणि ह्यांचे एक काका आहेत, त्यांचं पण आहे वधूवर सूचक. एक्सचेंज झाले आणि बघण्याचा प्रोग्राम वगैरे. कुठे झाला? कबूतरखान्याला. मावशीचं घर आहे दादरला. बघण्याचा कार्यक्रम आमच्या लग्नालाच आता 17 वर्ष कालच झाली. 17 वर्ष पूर्ण. आमच्यासाठी एक अॅनिव्हर्सरी गिफ्ट होता. नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. नाही, मी कुठे काय शाळेचं विचारतो. मग ह्यांचं थोडं चाललं होतं की अजून एखादी बघायची, पण पप्पांचं म्हणणं होतं करायची तर हीच सून करायची. तुम्हाला अजून बघायचं होतं. कोण कोणावर लक्ष ठेवतं? ही माझ्यावर जास्त लक्ष ठेवतो. होय. सासूबाईंच्या साड्यांवर डोळा असतो तो. काय हो? नाही, म्हणजे आई आहे ना, जास्त साडी तिला आवडत नाहीत. ते अशाच असतात तिथे. मग तिला असं वाटतं की मग असं चला. पण असं पाहिजे तसं नाही. अरे पण डोळा असतो. प्रत्येक गोष्टीचा कायम तुम्हाला आळस असतो. झोपली असेल ना की मग मला असं उठूसच वाटत नाही. आणि उठले की सतत झोपावं असं वाटतं. काय नवीन आहे? आराध्याकडे लक्ष देत नाही. हो, कारण का हा लक्ष देतो ना. घराची शॉपिंग करावी ना, तरी पण आम्ही दोघं एकत्र जातो. कोथिंबीर आणायची असेल तेवढं नाही आम्ही. नाही, ते डॅडी करतात. ते डॅडी करतात. हे बरं आहे, कोथिंबीर विथिंबीरला डॅडी. आज काय कार्यक्रम म्हणून कौतुक करताय? अगोदरचे 3-4 एपिसोड पाहिलेत. नाहीतर उद्यापासून कोथिंबीर आणायला जावं लागेल. मनातल्या मनात वाचायचं आणि चित्र काढायचं. सोपं म्हणजे कसलं सोपं चित्र बघा. पेंग्विन. अरे कोण काढलंय? पेंग्विन. अभिनंदन. चला, बक्षीस तुम्हाला मिळालं. या, तुम्ही या. दहा, 9, 8, 7. पिपाणी असं काही. तुम्ही नाही 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. थांबा, सांगू नका. तुम्ही बरोबर काढलंय. गाव कुठलं तुमचं? देवरुख. देवरुख. गेलात कधी गावाला? एकदाच. म्हणून असं झालं. काय होतं सांगा त्यांना. पुंगी. माहितीये का पुंगी कशी असते? नागाला वाजवतात ना, त्याला पुंगी म्हणतात. अच्छा. कळलं का? नशीब लुंगी नाही काढली. मराठीचा प्रॉब्लेम म्हणून.
10 9 8 7 5 4 3 2 1 वेळ संपली. थांबा 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 थांबा, वेळ संपली. थांबा, तुम्ही बरोबर काढलंय ना? तुम्ही बरोबर काढलंय ना? म्हणजे जे वाचलं तेच काढलंय ना? ओके, थांबा. तुम्ही ओळखलंय का? नाही. सांगा काय काढलंय? कोथिंबीर. वडी वडी म्हणजे कोथिंबीरची वडी बनवली. अच्छा, ही कोथिंबीर आणि ही कोथिंबीर वडी. बाबा जातात ना आणायला कोथिंबीर. चित्रपट बघणं वगैरे आवडतं. कुठे? आपलं भारत माता टॉकीज. मला वाटलं 10 मिनिटावर नाही 5 पावलांवर आहे ते भारत माता. तेव्हा लगेच सांगतात भारत माताला घेऊन जातो. जेवण खूप तिखट करता तुम्ही. घरी सगळे तिखटच खातात, मग तिखट बनवतो. नाही, एवढं काय तिखट आम्ही जास्त खात नाही. नाही, तेवढी तिखट नाही बनवत. ह्यांना 10 मिरच्या जास्त घाला. शितले, तू काढ ग बाई यांना पाणी. आता तर कसलं कडक पाणी देते बघच तुला. लय गरम पाणी दिलं काय? बर्फासारखं थंडगार पाणी दिलंय. चहा द्यायचा होता. मग ते की तुम्ही चला. तुम्हाला आवडत नाही ना ते असं मी चहा घेऊन बाहेर येणं. माझ्याकडून काम करून घेत होता ना, आता तुलाच कामाला लावते का नाही बघच. अहो, ज्याचं तुम्ही कोड कौतुक करत होता तो रानाच बायकोच्या इरत उभं राहिलाय. राणादा जे आजवर आम्हाला सांगत आल्यात तेच आम्ही करत आलोय आजवर. राणा भाऊजींचा सपोर्ट आमासनी आहे हे माहितीये ना तुम्हा समद्यांना. आणि आमासनी सोडून दुसऱ्या कुणाला सपोर्ट करणं म्हणजे राणा भाऊजींच्या विरोधात जाणं असंय. मी राणाजींना शब्द दिला, घरातल्या माणसांबरोबर राजकारण करणार नाही. जर का तुम्ही घरात राजकारण आणलं तर त्याचं उत्तर घराबाहेर कसं द्यायचं हे मला चांगलंच माहितीये. मला तर भीती वाटते यार, हे सगळं एक बॅड ड्रीम तर नाहीये ना? डोंट वरी शनू बेबी, बॅड ड्रीम दाखवणाऱ्यालाच आपण चांगला धडा शिकवू. तुमच्या या लाडक्या राधिकाकडून मला कसलीही अपेक्षा नाहीये, मला काही नको. मी तुम्हाला फक्त एवढं सांगायला इथे बोलवलंय की मी आता इथून निघून चाललोय. या सगळ्यावर पाणी सोडून चाललोय. तू सगळ्यावर पाणी सोडशील, पण तू या लेकराचं का? माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच आहे, ते खरं आहे. आणि एवढंच काय, वेळ पडली तर मी कोर्टाकडून त्याचा ताबा सुद्धा मागून घे. काही झालं ना तरी माझ्या अथर्वला मी यांच्याकडे देणार. काय करतात निरंजनराव? मी US मध्ये जॉब करतो. लास्ट 4 years इन दी IT कंपनी. तुम्ही हुंडा किती देणार? हुंडा? यासाठी माझी आणि माझ्या आई वडिलांची काहीही हरकत नाही. उत्तम. मी आईला म्हटलं, तू आता कुठल्याही कामाला हात लावायचं नाही, मी बायको आणतो. सरनोबत गड उतार झालं. गड उतार झाले? होय. कुठं गेले? तळवीडला. मावळ्यांना सांगत होतं ते मी ऐकलं आणि सांगायला आलो. याचा अर्थ मामासाहेब दुखावले. ठरल्याप्रमाणे दादासाहेब वागले नाही, उलट मंत्र्यांना अटक करण्यास सहकार्य दिलं. हे बरं झालं नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण आमच्या वहिनी साहेब आहात म्हणून हे पत्र. आमची मर्जी गैर होऊ देऊ नये. ज्याला भरोशाचा घडी समजत होतो तो बाजी. शत्रू म्हणून कोण समोर येईल सांगता येत नाही. आम्ही चोख नजर ठेवून बघितलं. बिनीवाले सरदार आले नाहीत तिथं. बिनीवाले? आप उसकी फिक्र मत कीजिए,
बिनी वाले हमारे खौफ की निगरानी में महफूज हैं। राम 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 राम। सरदार